आता आपण बघतो आपल्या घरामध्ये दूध, आपण सगळ्या आपल्या घरासमोर गाया भरपूर आहेत, आपलं 50 लिटर 100 लिटर डेअरीला दूध जातं. मात्र आपण घरी दूध किती खातो हा विचार करण्याची वेळ आलेली. दूध हे अतिशय शरीरासाठी पोषण, एक परिपूर्ण आहार आहे. आपलं जे दूध आहे, ताक बनवा तुम्ही, दही बनवा, लस्सी बनवा, लोणी बनवा, तुमच्या कुटुंबाला खायला द्या, तुमच्या मुलांना खायला द्या, तुमच्या घरच्यांना खायला द्या. अतिशय, आणि जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते आपण सोडून देतो आणि दुसरं काहीतरी करतो. तूप खाऊ घाला. तूप आज शहरातले लोक 3,000 रुपये 2,000 रुपये लिटरचं तूप विकत घेऊन ते खात असतात. आपल्या तर दारात गाय आहेत, आपल्या घरात 100 लिटर दूध आहे, आपण कुठं तूप खातो? तर हे आपण त्या ठिकाणी चालू करावे दुधाचे पदार्थ खाण्याचं. आणि म्हणून आम्ही आज एक पनीरचं प्रात्यक्षिक इथं ठेवलं नाही. पनीर कसं बनवायचं, 10-15 मिनिटात तुमच्या दुधापासून पनीर तयार होतं. पनीर अतिशय शरीरासाठी, आरोग्यासाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे. एकदम हाय प्रोटीन पनीरमध्ये असतात. सर्व घटक, कॅल्शियम विल्शियम जे पाहिजे तुमच्या आहारामध्ये, ते सर्व तुम्हाला पनीरमधून मिळतं. आणि माझी विनंती आहे की आता आपण पनीर खायला सुरुवात करा. आपल्या घरी आठवड्यातून 2दा तरी पनीरची भाजी झाली पाहिजे. म्हणून सर्वांनी आठवड्यातून 2दा पनीरची भाजी घरी बनवायचे. महिलांनी आज त्या ठिकाणी ठरवावं.